दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काय घडते ते पाहूया। ठाकरे बंधू शरद पवार गटात विक्रोळीवरून मतभेद असल्याचं समजतं आहे। विक्रोळी भांडूपच्या जागेवरून या दोन गटांमध्ये चर्चा सुरूच आहे। ठाकरे गट आणि पवार गटातील नेत्यांची मातोश्रीवर बैठक सुरू आहे आणि विक्रोळीच्या जागेवर या बैठकीत तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, का नेमका हा तिढा आहे या दोन्ही गटांमध्ये, विक्रोळी आणि भांडूपवरून? नक्कीच आपण बघतोय की जयंत पाटील जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 1 तासापूर्वी मातोश्री येथे दाखल झालेले आहेत। थेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू असून सुरुवातीला आपण बघतोय की जे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील ऑफर दिली होती की तुम्ही आमच्यासोबत या, आणि त्या ऑफरमध्ये त्यांना 10 जागा ज्या आहेत त्या सुरुवातीला दिलेल्या होत्या। मात्र या 10 जागा घेण्यास राष्ट्रवादी तयार नव्हतं। आणखी जागांची अपेक्षा जी होती ती राष्ट्रवादीला होती। त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळपास 16 जागांची मागणी आहे। त्यामध्ये विशेष जे 111 हा प्रभाग क्रमांक आहे, दुसरा 119 यामध्ये भांडूप आणि विक्रोळीचा समावेश आहे। आपण बघतो की या 2 जागांसाठी तसेच आणखी 14 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते आग्रही असल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने ही बैठक सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। शरद पवार गटाला सोबत घेण्यासंदर्भात वारंवार संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेससोबत यावी अशी देखील त्यांची इच्छा होती, मात्र काँग्रेसने ऐन वेळेला स्वबळाचा नारा दिलेला असून त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची गरज जी आहे ती मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच अनुषंगाने ही बैठक सध्या सुरू असून या 2 जागांचा तिढा तसेच इतर ज्या 14 जागा त्यांची मागणी आहे तो सुटतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की, धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।